देवाला जा म्हणलं तरी जात नव्हते. हो. तिथं आता एक शिक्षक बसल्यामुळे मॅडम तुमचा शब्द आम्ही ऐकत होतो म्हणून आम्ही थांबलो होतो. ते आमच्या सातारचे आहेत. मी सातारचे आहे. आम्ही सातारचे रात्र सातार कुठले तुम्ही? सातारा खाटावला आम्ही वडूजन पोशीगाव किती फरक आहे खूप जवळ. तुम्हाला कार्यक्रम आवडला हो आहे? छान एकदम वाटलं. छान वाजत. बोल. आज या ठिकाणी बारशाचा कार्यक्रम असताना या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि अँकरिंग आज आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे विद्याताई जोशी यांनी उत्तम प्रकारे समाजातील चाली रीती रूढी आणि परंपरा ज्या आहेत त्याला धरून आणि सर्वसमावेशक असं सर्व लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना उद्बोधित करून आणि समाजामध्ये चाललेल्या ज्या जुन्या चालीरीती आहेत त्या पुढे कशा न्यायच्या किंवा प्रत्येक गोष्टीचं त्यांनी घुगऱ्या का वाटतात किंवा नाव ठेवत असताना पानाचा विडा का ठेवला जातो अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरेला अनुसरून सर्व प्रकारची माहिती आणि उत्तम प्रकारचं सूत्रसंचालन आणि उत्तम प्रकारचं त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आपल्याकडून पार पाडावेत असे मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. मी गायलेले पाळणे तुम्हाला कसे वाटले? खूप छान वाटले आणि पाळण्यातून तुम्ही प्रत्येक म्हणजे कार्यक्रमातील नात्याचा गोडवा जो आहे तो जपण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तुम्ही जे काही जे आपल्या ज्या जुन्या परंपरा आहेत किंवा पानाचा विडा का ठेवतात किंवा विड्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती असते किंवा सुपारीचं महत्त्व काय हे चांगल्या प्रकारे पटवून दिलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. आणि पुढच्या कार्यक्रमाला पण आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत. थँक्यू. मला याचा आनंद झाला की महिलांच्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या बरोबर पुरुष वर्गाला सुद्धा हा कार्यक्रम आवडला याचा मला आनंद वाटला. तुम्हाला काय वाटलं ताई? अरे मला तर ना शब्दच नाही आहेत सांगण्यासाठी. मी मिसेस उज्ज्वला माने या मिसेस विद्या जोशी यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. आज इतकं उत्कृष्ट दर्जाचं सूत्रसंचालन असतं की प्रत्येक प्रेक्षक म्हणजे तो लहान मुलगा असू देत नाही तर म्हाताऱ्या व्यक्ती असू देत जेंट्स असू देत लेडीज असू देत अक्षरशः खिळून ठेवतात. त्यांच्या प्रत्येक वाणीतून एक एक बोल जो असतो तो परंपरेला धरून आणि त्यातून शिकण्यासारखं असतं. कारण त्या परंपरा आत्ता सध्या सगळेजण विसरत चाललेले आहेत. बिलकुल म्हणजे त्याचं तरुण पिढीला बिलकुल ज्ञान नाही आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग त्या स्वतः बोलण्यातून आणि त्यांच्या वाणीतून इतका सुंदर करतात की मला शब्द नाही आहेत आता सांगण्यासाठी. खरोखरच खिळवून ठेवणारे आहे व्यक्तिमत्व. अगदी मला वाटतं तुमच्या घरातला हा दुसरा तिसरा कार्यक्रम आहे. आमच्या घरातला दुसरा कार्यक्रम आहे. मी तर दुसरा एकमेकांनी रेफरन्स देऊन अगदी खूपच म्हणजे आणि असेच सतत कार्यक्रमात आम्हालाही येता यावं कारण आमचेच नातेवाईक बोलवणार आहेत आणि वारंवार आमच्या डोक्यामध्ये ती परंपरा ते का केलं जातं. प्रत्येक गोष्ट पानाचा विडा असू देत हळदी कुंकाचा मान असू देत अथवा घुगऱ्या असू देत किंवा तो हा कार्यक्रम का साजरा केला जातो त्याचा मागचंही गूढ त्या सांगत आहेत सर्वांना. धन्यवाद. थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मंडळी. आवाज येतोय मागे सगळ्यांना व्यवस्थित? ताम्हाणे आणि कचरे परिवाराच्या वतीने आयोजित छोट्या लहान परीच्या नामकरण सोहळ्यामध्ये निवेदिका या नात्याने या दोन्ही परिवाराच्या वतीने मी सौ विद्या जितेंद्र जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काही क्षणातच आपण हा मस्त कार्यक्रम सुरू करणार आहोत. तत्पूर्वी मागे उभ्या असणाऱ्या सर्व मंडळींना विनंती कृपया आपण आसनस्थ व्हावं म्हणजे आपल्याला या कार्यक्रमाचा आनंद व्यवस्थित घेता येईल. जेजुरीचा खंडोबा आई तुळजाभवानी श्री गणेशा आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने यांच्या घरी एवढीशी पावलं रांगायला लागली आहेत. एक गोड परी स्वर्गातून अवतरली आहे आणि आपण सगळेजण आज तिला एक छान गोड नाव देणार आहोत आणि हेच नाव घेऊन ती पुढे मोठी होणार आहे आणि स्वतःबरोबरच या दोन्ही घराण्यांचं नाव देखील तितकंच मोठं करणार आहे. आपण आज या
लहान बाळाला शुभेच्छांबरोबरच प्रत्येकाने एक वेगळं नातं आणि वेगवेगळ्या शुभेच्छा देऊयात. अपर्णा करूया आणि बाळाला नावासह भरभरून यश मिळण्यासाठी प्रार्थना करूयात आणि मग बाळाची एंट्री घेऊयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आपण जोरदार टाळ्यांच्या गजराने बाळाचं स्वागत करूया. या माऊली, अपर्णा आणि तन्मय आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या गोड परीला घेऊन आपण या जोरदार टाळ्या वाजवूया. पेटी आणि पहिली बेटी यांच्या घरी आलेली आहे. हिंदी संस्कृतीमध्ये 16 संस्कारांना महत्त्व. त्यातला नामकरण सोहळा हा 5वा संस्कार आणि हा 5वा संस्कार घेऊन जे आपण नाव देतो बाळाला, तेच नाव घेऊन बाळ जगात पुढे जातो. स्वतःच्या नावाबरोबरच अभिमानाने दोन्ही घराण्यांचं नाव मोठं करतं. म्हणूनच आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने आपण या बाळाला आज एक गोड नाव देणार आहोत. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे श्री गणेशा, जेजुरीचा खंडेराया, आई तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थांच्या अपार कृपेने घरी कन्यारत्न जन्मले. हल्लीच्या काळात, पूर्वीच्या काळात कन्या म्हटलं की नको वाटायचं, पण आजचा काळ इतका बदललाय की ज्याच्या घरी कन्या त्याला खूप भाग्यवान समजलं जातं. कारण मुलींनी जगात अशी काही झेप घेऊन दाखवलेली आहे, त्यामुळे कन्यारत्न जन्मल्याचा आनंद सगळ्यांनाच होतो. मंडळी, आपण काय म्हणतो? पहिली बेटी काय म्हणतो आपण? पहिली बेटी काय म्हणतो? कशाची बेटी? धनाची पेटी. बरं, आपण आजपासून हा नारा बदलूयात का थोडा? हा नारा आपण बदलूयात का? इथून पुढे बघा, तुम्हाला पटतंय का? इथून पुढे आपण धनाची पेटी तर असू द्याच, पण सोबत पहिली बेटी सुखाची पेटी म्हणूया का? कारण धन येतं आणि जातं, पण मुलीच्या रूपानं असणारं सुख हे कायमस्वरूपी राहतं. त्यामुळे धन असलं काय नसलं काय, पण मुलीच्या रूपातलं सुख. म्हणून आता आपण काय म्हणणार? पहिली बेटी, पहिली बेटी सुखाची पेटी. धन्यवाद. गव्हाच्या चौकावर बसवून बाजूला पानाचा विडा, सुपारी ठेवून त्यावर बसवून आईचं औक्षण करूया. आजपर्यंत आपण आईला, अपर्णाला अनेक कारणांसाठी औक्षण केलं असेल. वाढदिवसानिमित्त केले, लग्नाची वेळ केले, शिक्षणात प्रावीण्य मिळवल्यानंतर औक्षण केले, पण आयुष्यातलं आईपणाच्या उंबरठ्यावरचं हे औक्षण तिच्या कायम लक्षात राहणार. आणि हे सुख सगळ्यांनाच मिळतं असं नाही, त्यामुळे हे सुख साजरं करण्यासाठी म्हणून आपण गव्हाचा चौक आणि त्यावर चारी बाजूला पान सुपारीचं विडा ठेवून आपण तिला औक्षण करूया. आपल्या शास्त्राप्रमाणे विडा ठेवण्यामागचं कारण हे असतं की जिथे जिथे मंगल कार्य होत असतं तिथे तिथे निगेटिव्ह शक्तीसुद्धा येत असतात. त्यांना लांब ठेवण्यासाठी म्हणून विड्याच्या पानामध्ये सगळ्या देवतांचा वास असतो आणि गणराया कोणत्याच वाईट शक्तीनं आपल्याजवळ येऊ देणार नाही. म्हणून या चारही बाजूंना आपण पान सुपारीचा विडा ठेवून आईला त्यावर बसवून या मंगल ठिकाणी बसून आपण औक्षण करूया. आपल्याकडे पद्धत आहे मंडळी, आईला पाळण्याखाली बसवून ओटी भरण्याची पद्धत आहे का तुमच्याकडे सगळ्यांकडे? माहिती आहे का याच्या मागचं कारण काय आहे? का भरतात?
आईची ओटी पाळण्याखाली बसूनच का भरली जाते याच्या मागचं कारण माहिती आहे का कोणाला? मला जे माहिती आहे कारण ते मी 5 मिनिटांनी सांगेनच, पण तत्पूर्वी तुम्हा मंडळींना ज्यांना कोणाला काही कारण माहिती आहे ते मला जरूर सांगा, म्हणजे माझ्या ज्ञानातही तेवढीच भर पडेल. करते सौ राजश्री कचरेताई, सौ माया तांबडेताई, सौ उर्मिला कचरे, जयश्री रासकर आणि मंदाकिनी जाधव. आपण प्रातिनिधिक स्वरूपात घरातल्या 5 महिला वर्गाने आधी औक्षण करून घेऊया, कारण बारशामध्ये बाळाचं हसणं किती काळ राहणार आहे आपण सांगू शकत नाही. तरी हे बाळ खूपच शांत आहे आणि त्याचा नामकरणाचा सोहळा ते आनंदानं साजरा करून घेते, एन्जॉय करते. राजश्रीताई कचरे, मायाताई ताम्हाणे, उर्मिलाताई कचरे, जयश्रीताई रासकर आणि मंदाकिनी जाधव यांनी कृपया मंचावर यावं, जेणेकरून आपण बाळाचं औक्षण करूया आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आईपणाच्या उंबरठ्यावरचं हे औक्षण, औक्षणाचा दीप जसं तिचं औक्षण करतोय तसंच त्यातली जी तेल आणि वात आहे, तसंच आपल्या घराण्यातले संस्कार, सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आपण तिचं औक्षण करतोय. आपण सगळ्या माऊली मंडळी घरातून जाताना, देवाधर्माला जाताना किंवा अशा कार्यक्रमामध्ये आवर्जून हळदी कुंकवाचा टिका लावतो. तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, हळद कुंकू का श्रेष्ठ, हळद श्रेष्ठ की कुंकू श्रेष्ठ, तर तुमचं उत्तर काय असेल मंडळी? हळद श्रेष्ठ आहे की कुंकू श्रेष्ठ आहे? कोणी उत्तर दिलं? दोन्ही सेम. बरं, त्यातल्या त्यात काय श्रेष्ठ आहे, हळद की कुंकू? तुम्हाला काय वाटतं? काय श्रेष्ठ वाटतंय? हळद. आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्याच्या आधी हळद दळली जाते. यामागचं कारणही तेच आहे. आपण सगळी भारतीय संस्कृतीतली भाबडी माणसं म्हणूया हवं तर, कारण आपल्याला शास्त्रीय कारण सांगितलं तर सहजासहजी पटत नाही, त्यामुळे देवादिकांचं कारण सांगितलं तर सहज पटतं. हळद ही गुणकारक आहे, आरोग्यवर्धक आहे, बल देणारी आहे. म्हणून जेव्हा आपण आपल्या कपाळी ठसठशीत कुंकू लावतो, आपण नेहमी लावताना स्वतःला लावतो आणि मग दुसऱ्यांना लावतो. म्हणजे आधी स्वतःचं आरोग्य बाईला जपणं गरजेचं आहे, तेव्हा ती घरातल्या सगळ्यांचं आरोग्य जपते. आणि प्रत्येक वेळी जाताना हळदीची पूड सुद्धा घेऊन जायची पद्धत होती, कारण कधी कुठे कशी गरज लागेल सांगता येत नाही. म्हणून जी बाई किंवा जी महिला आपल्या नवऱ्याचं आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी समर्थ आहे, म्हणून आधी कुंकवाच्या आधी हळद लावायची. आपल्या नवऱ्याचं जर आरोग्य सुखसंपन्न असेल तर आपल्या बाळावर आपण बराच काळापर्यंत ठसठशीत टिळा लावू शकतो. आजच्या पिझ्झा मॅगी बर्गरच्या काळामध्ये आपण संध्याकाळी बऱ्याचदा बर्गर आणता का हो, पिझ्झा मागूया का हो असं म्हणतो, पण 2 मिनिट मॅगी करणारी आई आता कुठेशी मागे सोडायला हवी आपण. आणि ह्या अशा लेकरांना इथून पुढे आपण 2 मिनिटात होणारे पारंपरिक पदार्थ देखील करून देऊया. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आधी आरोग्यवर्धक असणारी हळद आणि त्यानंतर अप्रतिम अगदी जीवाष्ट कंठस्थ असणारं सौभाग्याचं लेणं की जे बाईला सतत हवं असतं, या कुंकवाने तिचं तिलक करून औक्षण करत आहे. आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू नये, कोणत्याच गोष्टीला तुला मागामागी करायला लागू नये किंवा इकडे तिकडे हिंडायची गरज लागू नये. तुझ्या आयुष्याचं सोनं होऊ दे, म्हणून आपली आजी नेहमी अशी करते, सोनं होऊ दे बाळा. म्हणूनच की काय, सोन्याच्या दागिन्याने औक्षण करायची पद्धत. सुपारी, आपला गणराया प्रत्येक कार्यात आपल्या सोबत असावा म्हणून त्या तबकामध्ये सुपारी ठेवली. एका घरची कन्या दुसऱ्या घरची सून म्हणून नांदते, त्या घराचा वंशवेल वाढवते. म्हणूनच अक्षय स्वरूप असणाऱ्या अक्षता तिच्या डोक्यावर टाकून हेच अक्षय सुख तुला इथून पुढे मिळून देतो, म्हणून आपण अक्षता डोक्यावर टाकून औक्षण करतो. आणि असेच सगळे दिवस गोड जाऊ देत म्हणून एक गोड पदार्थ देखील औक्षणाच्या वेळी आपण खाऊ घालतो. अतिशय आनंदाची गोष्ट असते, आपली लाडाची लेक ती देखील आई झाली.
ज्या कारणासाठी आपण लेकीचं लग्न करून देतो, ज्या कारणासाठी सून लग्न करून म्हणतो आपण वंशवेल वाढवण्यासाठी, त्यामुळे हा आनंद काय वर्णावा जो आपल्या माऊलींच्या डोळ्यामधून आपल्याला दिसत आहे. आपला लाडका लेक आज एक जबाबदार बाबा झालाय आणि म्हणून त्याचा औक्षण हा देखील बाबाच्या आईच्या आयुष्यातला सुद्धा आनंदाचा क्षण. बाबांची मावशी बरोबर ना, जयश्रीताई यांनी मस्त खणखणीत चांदीची मोठी डिश दिलेली आहे बाळाला जेवण्यासाठी. म्हणूनच म्हटलं बाळाची आज चांदी आहे. अपर्णाने काळ किंवा इथे असणाऱ्या ज्या उद्या माऊली होणार आहेत त्यांना सगळ्यांना आवर्जून हे सांगायचं की आपल्याला ओटी भरण्यामध्ये आणि बारशामध्ये येणारे जे ब्लाऊज पीस असतील, साड्या असतील, त्या भले आपल्या आवडीच्या नसतील, पण ते आईपणाचं देणं म्हणून आपण आवर्जून वापरावं. नाही ते कोणाला मला नाही आवडलं म्हणून देऊ नये. एक चांगली शक्ती मिसळलेली असते बारशाच्या सोहळ्यामधल्या सगळ्या चांगल्या लहरी तिथे असतात आणि म्हणूनच ते बारशातलं दुपटं घातल्यानंतर बाळ शांत झोपतं असं म्हणतात. त्यामुळे सगळ्यांना जरूर विनंती की आपल्याला ओटी भरणात आणि बारशामध्ये मिळालेले हे सगळे कपडे आपण कोणाला न देता आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी जरूर वापरावे. चांदी आहे. नाव काय आत्याचं? वृषाली आत्याने बाळाला चांदीचा चमचा वाटी दिलेली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा बाळाची चांदी आहे. सरस्वती घ्या, लक्ष्मी घ्या, रेणुका घ्या, पार्वती घ्या, जिजा घ्या, येसुबाई घ्या, ताराबाई घ्या, माधुरी दीक्षित, माधुरी दीक्षित, लता मंगेशकर. आपल्याकडे देवी देवतांबरोबर या चांगल्या सुद्धा गुण आपल्या बाळामध्ये येवोत. आणि आता तुम्ही गोपा ठेवा. खरं तर गोपा ठेवताना आत्याने उखाणा घ्यायचा असतो. आता अनमॅरिड आत्या असल्यामुळे आपण त्यांना आग्रह नाही करू शकत, त्यामुळे मॅरिडवाल्या आत्यांकडे हे सर्जिकल स्ट्राईक आहे. आत्याला जाम टेन्शन आले बरं का, मी स्टेजवर काय चाललेलं तुम्हाला सांगते. दुसऱ्याच्या ह्या आत्यात आता कोणी चला कोणत्या आत्या आहेत? तुमचे मिस्टर आलेत? चला मामी आत्या आलेत. तुमच्या मिस्टरांचं नाव काय? नाव घेतलं बघा त्यांनी आधीच. निलेश दादा कुठे तिथे? या पुढे जरा असं उखाणा जरा ऐका, जरा तुमचे काने तृप्त होतील. या 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 पुढे या. बाकी सगळ्यांना दिसू देत. हां आले का समोर? नटते मी सस्ते मी अनेक सुवर्ण अलंकारांनी, पण खरी शोभा वाढे माझे निलेशी मुलवाही राहिली. चल आता बाळाला घेऊया आपण. माहिती आहे का तुम्हाला, आजपर्यंत आपली परंपरा आहे आपण घुगऱ्यांशिवाय बारशाचा कार्यक्रम होत नाही. माहिती आहे का कोणाला? जरूर सांगा मला. या माईक दुसरा आहे का? त्यांचे व्हिडिओ ठेवत आहेत तोपर्यंत तुम्ही सांगा घुगऱ्या का ठेवतात. ताई सांगतो म्हणाले. कोणाला माहिती आहे घुगऱ्या का देतात? कोणाला माहिती आहे घुगऱ्या का देतात? कोणालाच नाही माहिती. मी सांगते फक्त मला आठवण करा ना. तुळजाभवानी, सरस्वती, लक्ष्मी द्या, पार्वती घ्या, तारा घ्या, पीटी उषा. अरे वा, पीटी उषा एकदम सुसाट धावणार. जिजाऊ घ्या.
आता आत्याबाई बाळाला पाळण्यात ठेवतील आणि बाळाचं मुख्य नाव फक्त बाळाला सांगतील. बाकीची नावं बाकीच्या आत्याबाई एक एक सांगतील. चला, आत्याबाईंनी काय म्हणायचंय, मुठमुठ घुगऱ्या घ्या, बाळाला खेळवायला न्या आणि बाळाच्या कानात नाव सांगून हळूच कुर्र करायचंय, कारण ते बाळ रडायला लागेल नाही तर. घुगऱ्या घ्या, बाळाला खेळवायला न्या. आजचा हा आनंदी क्षण असतो बरं का आत्याच्या पाठीवर, कारण हे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना अगदी अलगद बुक्क्या मारतो, फटका देतो, पण त्यामध्ये जे प्रेम असतं हेच ते माहेरातलं प्रेम आहे हक्काने. म्हणून या हक्काच्या बुक्क्या दरवर्षी खायला तयार असते आत्या, पण आपल्याला आता ते शक्य नाही आहे दरवर्षी बुक्क्या खाणं, ते जरा अवघडच प्रकरण होऊन बसेल. त्यामुळे या बुक्क्या आत्याबाई अतिशय आनंदाने, मानाने आणि प्रेमाने आणि पुढच्या वर्षी पण येऊ दे गं मला बुक्क्या खायला असं म्हणत नाव ठेवायचं. आता इथं आपल्या आत्याबाईंचं लग्न झालेलं नाही आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या आत्याबाईंना पण बुक्क्या घालूयात, कारण त्यांचा उखाणा आपल्याला ऐकायचा आहे. हां, बुक्क्यांचा आवाज नाही आला, जोरात जोरात. हां, अजून एकदा. आता अपर्णा उठलेली आहे, आत्याबाईंना बुक्क्या घालण्यासाठी बांगड्या मागे घे. हां, रुमाल सगळं ठेवून दे. असू देत, आपण परत एकदा घेऊ. अजून एकदा जोरात. चला, ॲक्शन घ्या. नाही, ॲक्शन घ्यायला सांगत. हां हां, मुठमुठ घुगऱ्या घ्या, बाळाला खेळवायला न्या. चला, अपर्णाची हौस झाली बुक्के. आणि तुमचं नाव? वृषाली आत्याने नाव ठेवलेलं आहे तन्वी. सगळ्या आत्यांना बोलवून घेतलेले आपण धपाटे घालायला. बघा हो, धपाटे गोड करते अपर्णा, पेढा बर्फी भरून. मी पण दमली. सासूबाई ना, हां सासूबाई ना, बुक्या नको, फक्त पेढा भरून. चला. गजवदना मयुरेश्वर सुख सदना, नेत्रा करी बाळा तू रे कदंता, सखरादी गुण सगुणा, जो जो रे जो 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 रे गजवदना मयुरेश्वर सुख सदना. यानंतर आपण श्रीरामाचा पाळणा घेऊया. दशरथ नंदना बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, नेत्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा, बाळा जो जो रे. तिथे तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा व्हायलाच हवा. मुलगा असो की मुलगी, छत्रपती राजे नसते तर आपण कोणीच नसतो. त्यामुळे प्रत्येक कार्यात आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आठवण आणि त्यांचा पाळणा तर व्हायलाच हवा. मी लोटी ते झोका तुझ शिवबाळा, सुंदरा निज स्नेहाळा. मी लोटी ते झोका तुझ शिवबाळा, सुंदरा निज स्नेहाळा. शांतीने शांत निज तुझ हेळा, राष्ट्रगीत गाते तान
त्यांनी कृपया लवकर या. आई आणि बाबांची मावशी, सगळ्या मावशांनी मावशांनो या लवकर लवकर. चला, मावशी आईच्या इतकीच हक्काची असते, किंवा आईपेक्षाही जास्त हौशी असते आणि तिला चेष्टा मस्करी केली तरी सुद्धा राग येत नाही अशी आपली हौशी मावशी आज पाळणा झोका देण्यासाठी येणार आहे. सुरांच्या हिंदोळ्यावर मन हे माझे गाते, मीच माझ्या राजस बाळा बाळा झुझो रे. हृदयीचा घाला वाटडा ताई सुवासिनी जमल्या त्यांना हळद कुंकू पेढे देई. नाव ठेविले अहो नाव ठेविले कायरा ऐका, नाव ठेविले कायरा ऐका. भव्य देवी सन्मान करावा. कायरा याचा अर्थ शांतीपूर्ण, युनिक, अद्वितीय आणि देवी स्वरूप असा सुंदर अर्थाचं बाळाचं नाव ठेवलेलं आहे कायरा. नावं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपण घेऊया. हलके हलके जोजवा कायराचा पाळणा, हलके हलके जोजवा कायराचा पाळणा. पाळण्यात बाळके अपर्णा तन्मयचा, बारशात पाळणा गाऊ कायरा बाळाचा. आनंदी आनंद झाला हे माया आजीला, आनंदी आनंद झाला हे उत्तम पप्पांना. नात खेळे पाळण्यात शोभा अंगणाला, पाळण्यात बाळ खेळे अपर्णा तन्मयचा. राजश्री आजीची धावपळ सारी पळापळ, सत्यवान आबांची बाळाने केली भारी तारांबळ. भाची आल्याने आनंद झाला प्रांजल आत्याला, भाची आल्याने आनंद झाला प्रांजल आत्याला. बारशात पाळणा गाऊ कायरा बाळाचा, बारशात भारी रुबाब अजिंक्य मामाचा, बारशात भारी रुबाब अजिंक्य मामाचा. बारशात पाळणा किती जणांचा फोन आला आनंदून, सोहळा हा शोभला ताम्हाणे कचरे घराला. पाळण्यात बाळ खेळे अपर्णा तन्मयचा, हलके हलके जोजवा कायराचा पाळणा. पाळण्यात बाळ खेळे अपर्णा तन्मयचा. याच्यापेक्षा दुसरा कुठला चांगला पाळणा नाही बरं का. आजी झाल्याच्या आनंदाची फुगडी घेऊया. या फुगडीचं वैशिष्ट्य काय माहितीये का मंडळी तुम्हाला? पाहिली बघा ना तुम्ही, पोच पहा. आजींची फुगडी अरे वा, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. पण ही मुख्याने फुगडी झाली असं वाटत नाही का तुम्हाला? फुगडी घालण्याच्या आधी नाव घेऊन द्यायचं असतं, बरोबर की नाही? बघा शेवटी बघा ते नाव घेणार आहे आपण. ही फुगडीची पोच बघितली का की आपलं मागे जातो आणि आपण सोयरे कोणाला म्हणतो की जे आपल्या सोयीसाठी आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपल्या सोबत येतात ते सोयरे असतात. आणि फुगडी खेळताना जो आपण वेग घेतो त्या वेगामध्ये आपल्यावर सुद्धा नियंत्रण नसतं, पण समोरचा हात आपल्याला घट्ट पकडून ठेवत असतो, पडू देत नाही. म्हणूनच ही आनंदाची फुगडी असते. या मीठ बाळाचे बाबा कुठे आहेत? हां या तुम्ही.
आल्या गेल्याची नात्यागोत्याची भूताखेताची वेताळ केताळाची फुला पानांची पाखरांची गुराढोरांची चांगल्या नजरवाल्यांची वाईट नजरवाल्यांची भल्या माणसाची बुऱ्या माणसाची सगळ्यांची दृष्ट जळून जाऊ दे. श्रीकृष्णाची दृष्ट जशी जळून गेली तशी माझ्या लेकराची दृष्ट संपून जाऊ दे. वसुदेव जगन्नाथ पूतना तर्जनो हरी रक्षतू तरी तू बालम मुंच मुंच कुमारकम. फक्त बाळाला पाणी लावू देत नंतर बस. पुरुष वर्गांनी जेवायला घ्यायला हरकत नाही. आईपणाचा उंबरठा पार केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ती आईपणाची आणि बाईपणाची. त्यामुळे इथून पुढे नोकरी करणाऱ्या महिलांना सुद्धा शासनाने काही काळाची रजा हक्काची रजा दिलेली असते. याच्या मागचं कारणही तेच आहे पाळण्याखालची ओटी. कारण इथून पुढचा जास्तीत जास्त काळ बाळाला देणं आईनं गरजेचं आहे. म्हणजे ती बाळाच्या इतक्या जवळ असावी म्हणूनच तिला पाळण्याखाली बसवून ओटी भरली जाते. याच्यामागे शास्त्रीय कोणतंच कारण नाही आहे. पण बाळाने आईसाठी इतका तिचा वेळ दिला पाहिजे आणि प्रत्येक क्षणाला आई बाळाला उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी आपल्याकडे बाळाच्या आईची ओटी पाळण्याखाली बसून भरतात. यानंतर इथे बाळाचा अन्नप्राशनाचा विधी करणार आहोत. तत्पूर्वी इतर महिला वर्गांनी औक्षण ओटी भरून करून जेवणाचा आस्वाद घ्यायला जायला हरकत नाही. कारण आई बाबा होण्याचं हे व्रत आणि हा वसा त्यांच्याकडून तुम्हाला आज दिला जातो. त्यामुळे पुढच्या वर्षी तुमच्या घरातल्या बारशाला मलाच बोलवा म्हणजे झालं. आईपणाचा वसा दुसरीच्या ओट्यात देतानाचा हा आनंदी क्षण अपर्णा आणि तन्मय यांच्या आयुष्यातला. पुढच्या वर्षी आपल्याला असाच लाडू पेढा खायला मिळणार आहे आणि यांच्या घरच्या लेकराच्या बारशाला आपण पुन्हा इथे जमणार आहोत. आता नमस्कार करायचे. तुम्ही लहान आहेत का मोठे आहेत त्यांच्यापेक्षा? हा वयाचा प्रश्न नाहीये, तर हा जो वसा दिलेला आहे त्यासाठीच हा नमस्कार असतो.